प्रकाशा गावाच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा तस्करी करताना आयशर ताब्यात. 17,61,000चा मुद्देमाल हस्तगत. शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी. नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठं यश आलंय. शहादा पोलिसांच्या पथकानं मोठी व धडाकेबाज कारवाई करताना सुगंधी तंबाखू मिश्रित गुटख्याचा आयशर वाहन असं तब्बल 17,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनाचा चालक गोकुळ पितांबर शिंदे या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय. अहमदाबादहून नंदुरबारकडे अवैधरित्या सुगंधित तंबाखू मिश्रित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती शहादा पोलिसांच्या डीबी शाखेला खबऱ्याकडून मिळालेली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत प्रकाशाजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. याच दरम्यान एक आयशर वाहन क्रमांक MH18BG 9509 येताना पोलिसांना दिसले. काही बाबी संशयास्पद वाटल्यानं हे वाहन रोखून पोलिसांनी गाडीची सखोल तपासणी सुरू केली. यावेळी गाडीत सुगंधित तंबाखूचे तब्बल 10 बॉक्स आढळून आले. या तंबाखूची वाहतूक कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय सुरू असल्याचं यावेळी निष्पन्न झालं. पोलिसांनी तात्काळ सदर सुगंधित तंबाखूच्या बॉक्ससह आयशर गाडी जप्त केली. जप्त केलेल्या आयशर गाडीची किंमत अंदाजे 15 लाख तर सुगंधित तंबाखू मालाची किंमत सुमारे 2,61,000 रुपये आहे. हा सर्व 17,61,000 रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान या प्रकरणी संबंधित वाहनाचा चालक व इतर आरोपी विरोधात अन्न सुरक्षा मानक अधिनियम कलम 26 व 27 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या तंबाखूची नेमकी कुठून आणि कोणासाठी वाहतूक केली जात होती याचा तपास शहादा पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा. प्रकाशा.